फाइंडिंग स्क्वेअर रूट्स बाय यूजिंग विलोकनम सूत्र. पहिल्यांदा या कोर्समध्ये आपण या विलोकनम सूत्राचा उपयोग करणार आहोत. तर विलोकनम सूत्र याचा अर्थ काय होतो? विलोकनम याचा अर्थ ऑब्झर्वेशन, निरीक्षण, इन्स्पेक्शन. म्हणजे दिलेल्या स्क्वेअर फिगरचा म्हणजे स्क्वेअर नंबरचा स्क्वेअर रूट फक्त ऑब्झर्वेशन करून, निरीक्षण करून, त्या विशिष्ट प्रकारे निरीक्षण करून त्याचा स्क्वेअर रूट लिहिणं, ही पद्धत आपण या लेसन मध्ये आज शिकणार आहोत. ठीक आहे, तर थोडंसं डिस्क्रिप्शन पहिले वाचून घेऊया आपण. दिस मेथड इज ॲप्लिकेबल फॉर द परफेक्ट स्क्वेअर्स ओनली. लक्षात घ्या, पॉइंट टू बी नोटेड. ही पद्धत फक्त परफेक्ट स्क्वेअर्स साठीच उपयोगात आणली जाईल. इम्परफेक्ट स्क्वेअर्स जे आहेत त्याच्यासाठी उपयोगात आणली जाणार नाही. म्हणजे इम्परफेक्ट स्क्वेअरचा स्क्वेअर रूट हा डेसिमल नंबर मध्ये निघेल, त्यासाठी ही पद्धत नाही. जे परफेक्ट स्क्वेअर्स आहे त्यांचा स्क्वेअर रूट शोधून काढण्यासाठीच ही पद्धत आहे. विलोकनम मीन्स ऑब्झर्वेशन. बाय जस्ट ऑब्झर्वेशन ऑफ परफेक्ट स्क्वेअर्स वी कॅन राईट स्क्वेअर रूट्स ऑफ परफेक्ट स्क्वेअर्स. राईट, म्हणजे फक्त दिलेल्या परफेक्ट स्क्वेअरचं ऑब्झर्वेशन करून आपण त्याचा स्क्वेअर रूट लिहू शकतो. आता हे कसं काय? तर लक्षात घ्या, फक्त ऑब्झर्वेशन करून परफेक्ट स्क्वेअरचा स्क्वेअर रूट लिहिण्यासाठी काही इम्पॉर्टंट फॅक्ट माहिती असणं महत्त्वाचं आहे. त्या इम्पॉर्टंट फॅक्ट एकदा तुम्हाला माहिती झाल्या की त्यानंतर त्या इम्पॉर्टंट फॅक्टचा उपयोग आपण या पद्धतीमध्ये करू शकतो. तर ती इम्पॉर्टंट फॅक्ट कुठली? तर लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना 10 पर्यंतचे स्क्वेअर्स पाठ आहेत, बरोबर? म्हणजे 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर अप टू 10 पर्यंत हे स्क्वेअर्स आपल्याला पाठ असतात. जनरली पाठच असतात, सगळ्यांना माहितीच असतात. तर आपण लिहून घेऊ पहिले. 1 चा स्क्वेअर किती आहे? 1. 2 चा स्क्वेअर किती आहे? 4. 3 चा स्क्वेअर 9. 4 चा स्क्वेअर 16. 5 चा स्क्वेअर 25. त्यानंतर 6 चा स्क्वेअर किती? 36. 7 चा स्क्वेअर किती? 49. 8 चा स्क्वेअर किती? 64. 9 चा स्क्वेअर किती? 81. आणि 10 चा स्क्वेअर किती? 100. बरोबर आहे? 10 चा स्क्वेअर किती? 100. आता लक्षात घ्या, 1 स्क्वेअर्ड इज 1, 2 स्क्वेअर्ड इज 4, 3 squared is 9, 4 squared is 16, 5 squared is 25, 6 squared is 36, 7 squared is 49, 8 squared is 64, 9 squared is 81, 10 squared is 100. याला प्रॉपरली ऑब्झर्व करा. या ज्या स्क्वेअर फिगर्स आहे राईट साइड कडे लिहिलेल्या, यांचं प्रॉपरली ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. 1 मिनिट घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि याला प्रॉपरली ऑब्झर्व करा. तुम्हाला काय आढळतं? आता या राईट साइड कडे लिहिलेल्या ज्या स्क्वेअर फिगर्स आहेत, स्क्वेअर नंबर्स आहेत, त्यांना प्रॉपरली ऑब्झर्व करा. तुम्ही त्यांचं निरीक्षण करा. काही काही गोष्टी तुम्ही नोट करा. कुठल्या गोष्टी आहेत त्या? कुठले पॉइंट्स आहेत ते लक्षात घ्या. पहिला पॉइंट आहे 2 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 4 आणि 8 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 64. बरोबर? म्हणजे 2 चा वर्ग 4 आणि 8 चा वर्ग 64. या दोन्ही वर्गांमध्ये, या स्क्वेअर्समध्ये युनिट्स प्लेसमध्ये 4 आहेत. युनिट्स प्लेसमध्ये काय आहे? 4. त्यानंतर 3 स्क्वेअर्ड इज 9 आणि 7 स्क्वेअर्ड इज 49. म्हणजे 3 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 9 आणि 7 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 49. 3 स्क्वेअर्ड इज 9 आणि 7 स्क्वेअर्ड इज 49. या दोन्ही पण स्क्वेअर फिगर्स मध्ये, म्हणजे या दोन्ही पण नंबर्स मध्ये 3 चा वर्ग 9 आणि 7 चा वर्ग 49, या दोन्ही पण नंबर्स मध्ये युनिट्स प्लेस मध्ये आपल्याला 9 दिसतात. त्यानंतर आणखीन 4 स्क्वेअर्ड इज 16 आणि 6 स्क्वेअर्ड इज 36. 4 स्क्वेअर्ड इज 16 आणि 6 स्क्वेअर्ड इज 36. या दोन फिगर्स मध्ये आपल्याला युनिट्स प्लेस मध्ये 6 दिसतात. त्यानंतर 1 स्क्वेअर्ड इज 1 आणि 9 स्क्वेअर्ड इज 81. 1 स्क्वेअर्ड
इज 1 आणि 9 स्क्वेअर्ड इज 81 या दोन्ही स्क्वेअर फिगर्समध्ये 1 आणि 81 मध्ये युनिट्स प्लेसमध्ये आपल्याला 1 दिसतो. बरोबर आहे. दोन्ही पण स्क्वेअर फिगरमध्ये आपल्याला युनिट्स प्लेसमध्ये आपल्याला 1 दिसतो. त्यानंतर दोन या ज्या फिगर्स आहेत 25 आणि 100 या युनिक आहेत. म्हणजे 5 स्क्वेअर्ड इज 25 आणि 10 स्क्वेअर्ड इज 100 या युनिक आहे. 25 म्हणजे युनिट्स प्लेसमध्ये 5 हा फक्त 5च्या स्क्वेअरमध्येच तुम्हाला दिसेल. आणखीन यामध्ये असलेल्या कुठल्याही नंबरच्या स्क्वेअरमध्ये तो युनिट्स प्लेस डिजिट 5 दिसणार नाही. त्यानंतर 10 स्क्वेअर्ड इज 100 हा फक्त 10 स्क्वेअर्ड मध्येच दिसेल. 0 जो आहे युनिट्स प्लेसमध्ये 0 जो आहे तो फक्त 10 स्क्वेअर्ड मध्येच तुम्हाला दिसेल. बाकी या इथे असणाऱ्या कुठल्याही नंबरमध्ये तुम्हाला दिसणार नाही. ही आहे ती इम्पॉर्टंट फॅक्ट. या इम्पॉर्टंट फॅक्टचा उपयोग आपण कसा करून घेणार आहोत? लक्षात घ्या, 2 आणि 8 याच्या स्क्वेअरमध्ये युनिट्स प्लेसमध्ये 4 आहेत. 3 आणि 7 यांच्या स्क्वेअर्समधल्या युनिट्स प्लेसमध्ये 9 आहेत. 4 आणि 6 यांच्या स्क्वेअर्समधल्या युनिट्स प्लेसमध्ये 6 आहे. 1 and 9 यांच्या युनिट्स प्लेसमध्ये 1 आहेत. आणि 5च्या स्क्वेअरच्या युनिट्स प्लेसमध्ये 5 आहेत. बरोबर आहे. आता या फॅक्टचा उपयोग आपण नेमका स्क्वेअर रूट शोधण्यासाठी कसा करून घेणार आहोत? म्हणजे आपल्याला एक परफेक्ट स्क्वेअर दिलेला आहे ज्याचा स्क्वेअर रूट आपल्याला शोधून काढायचा आहे. तर त्या परफेक्ट स्क्वेअरला आपण ऑब्झर्व करणार, त्याचा युनिट्स प्लेस पहिले पाहून घेणार. त्या युनिट्स प्लेसमध्ये कुठला डिजिट आहे, 5 आहे, 4 आहे, 9 आहे, 6 आहे, 1 आहे, यावरून आपण ठरवणार किंवा यावरून आपण शोधणार की जो स्क्वेअर रूट आपण लिहिणार आहोत त्याच्या युनिट्स प्लेसमध्ये कुठला डिजिट असला पाहिजे हे आपण गेस करणार. आणि परफेक्ट गेस करणार, याला गेस्टिफिकेशन म्हणतो आपण. परफेक्ट गेस्टिफिकेशन असेल. बरोबर. ओके, आता आपण उदाहरणं पाहूया. ही फॅक्ट तुमच्या लक्षात यायला हवी, कारण ही फॅक्ट आपण आता स्क्वेअर रूट शोधण्यामध्ये उपयोगी आणणार आहोत. तर लक्षात घ्या, स्क्वेअर रूट आपण आयडेंटिफाय कसा करायचा. पहिलं एक्झाम्पल आहे 7569. पहिलं एक्झाम्पल आहे 7569. याचा स्क्वेअर रूट आपल्याला शोधायचा आहे. याचा स्क्वेअर रूट आपल्याला शोधायचा आहे, लिहायचा आहे. लक्षात घ्या, सगळ्यात पहिली स्टेप काय आहे की हा नंबर प्रॉपरली तुम्ही लिहून घ्या. 7, 5, 6 आणि 9 हा नंबर तुम्ही प्रॉपरली पहिले लिहून घ्या. त्यानंतर काय करायचं आहे की राईट साईड कडनं सुरू करून आपल्याला ग्रुप्स करायचे आहेत. ग्रुप्स पण अशा पद्धतीने करायचे आहेत की प्रत्येक ग्रुपमध्ये 2 डिजिट्स असावे. प्रत्येक ग्रुपमध्ये 2 डिजिट्स असावे आणि लेफ्ट साईड कडला जो ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये 1 डिजिट असला तरी चालेल. लेफ्ट साईड कडे जो ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये 1 डिजिट असला तरी चालेल. तर सगळ्यात पहिले आपण ग्रुप्स करूया. हा पहिला ग्रुप आणि हा दुसरा ग्रुप. हा पहिला ग्रुप आणि हा दुसरा ग्रुप. म्हणजे आपण काय म्हणू शकू याला? याला म्हणू आपण राईट ग्रुप आणि याला म्हणू आपण लेफ्ट ग्रुप. आता दिलेल्या नंबरमध्ये 2 ग्रुप्स तयार झालेले आहेत. बरोबर. 7569 म्हणजे 7569 हा दिलेला नंबर आहे. या दिलेल्या नंबरमध्ये आपण राईट साईड कडनं सुरू होऊन 2 ग्रुप्स तयार केले. आपण अशा पद्धतीने 2 ग्रुप्स तयार केले की प्रत्येक ग्रुपमध्ये 2 डिजिट्स असले पाहिजे आणि लेफ्ट ग्रुपमध्ये 1 डिजिट असला तरी चालेल. ठीक आहे. या पद्धतीने आपण 2 ग्रुप्स तयार करून घेतले. आता दिलेल्या नंबरमध्ये 2 ग्रुप्स पडलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की याचं जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये म्हणजे याच्या स्क्वेअर रूटमध्ये 2 डिजिट्स असले पाहिजे. हा महत्वाचा पॉइंट नोट करा. जितके ग्रुप्स त्या स्क्वेअरमध्ये असतील तितके डिजिट्स त्या स्क्वेअरच्या स्क्वेअर रूटमध्ये असतील. म्हणजे याच्यामध्ये 2 म्हणजे या नंबरच्या रूटमध्ये 2 डिजिट्स असायला पाहिजे. कुठले ते 2 डिजिट्स आहेत? हा आहे युनिट्स प्लेस डिजिट आणि हा आहे टेन्स प्लेस डिजिट. सगळ्यात पहिले आपल्याला फाइंड अप करायचं आहे टेन्स प्लेस डिजिट
आणि त्यानंतर आपण फाइंड अप करू युनिट्स प्लेस डिजिट. ठीक आहे, लक्षात घ्या, टेन्स प्लेस डिजिट फाइंड अप करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लेफ्ट ग्रुप कन्सिडर करायचा आहे. म्हणजे सुरुवात आपल्याला करायची आहे लेफ्ट साईडकडनं. काय आहे लेफ्ट साईड, काय आहे लेफ्ट ग्रुप? 75. लेफ्ट ग्रुप आहे 75. आता लक्षात घ्या, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. तुम्ही असा एक नंबर या टेन्स प्लेसच्या ठिकाणी लिहा की ज्याचा स्क्वेअर हा 75 इतका असेल, नाहीतर त्याच्यापेक्षा लहान असेल, मात्र तो 75च्या सगळ्यात जवळचा असेल. मी रिपीट करतो, आपल्याला टेन्स प्लेस मध्ये एक डिजिट लिहायचा आहे. याचा स्क्वेअर रूट आपण इथे लिहिणार आहे. त्याचा हा टेन्स प्लेस आहे. या टेन्स प्लेस मध्ये एक नंबर आपल्याला लिहायचा आहे, एक डिजिट आपल्याला लिहायचा आहे. तो असा लिहायचा आहे, तो असा फाइंड अप करायचा आहे की ज्याचा स्क्वेअर हा 75 इतका असेल, नाहीतर त्याच्यापेक्षा लहान असेल, मात्र तो 75ला सगळ्यात जवळचा असेल. कंडिशन एकच आहे की तो 75 पेक्षा मोठा नको. 75 इतका असेल तरी चालेल, त्याच्यापेक्षा लहान असला पाहिजे, मात्र 75ला सगळ्यात जवळचा असला पाहिजे. आता लक्षात घ्या, हे कसं फाइंड अप करू आपण? 5 squared is 25, 6 squared is 36, पहा 7 squared is किती होतात? 49, 8 squared is किती होतात? 64, 9 squared is किती होतात? 81. हे जे तीन नंबर्स आहेत 7, 8 आणि 9 यांचे जे स्क्वेअर्स आहेत ते स्क्वेअर्स साधारण या 75ला जवळचे आहेत. मात्र या तीन फिगर्स पैकी कुठली फिगर या 75ला सगळ्यात जवळची आहे? 75 पेक्षा लहान आहे पण 75ला सगळ्यात जवळची आहे. पहा 49 छोटा आहे मात्र तो जवळचा नाही आहे. या 75 पेक्षा 49 लहान आहे मात्र तो जवळ आहे का? कारण त्याच्यापेक्षा आणखीन एक जवळ आहे ना की जो परफेक्ट स्क्वेअर आहे 64, तो जवळ आहे. त्यानंतर हा 81 आपल्याला कन्सिडर करता येणार नाही, विचारात घेता येणार नाही, कारण 81 हा 75 पेक्षा मोठा आहे. त्यामुळे ही पॉसिबिलिटी नाहीच आहे. ही पॉसिबिलिटी नाही आहे, कारण 49 जरी या 75 पेक्षा लहान असेल मात्र तो दूर आहे 75 पेक्षा. मात्र 8 squared is 64. 64 हा 75ला सगळ्यात जवळचा आहे. परफेक्ट स्क्वेअर्स पैकी 64 हा 75ला सगळ्यात जवळचा आहे. 75 पेक्षा लहान पण आहे, 75ला सगळ्यात जवळचा आहे. त्यामुळे आपण टेन्स प्लेसच्या ठिकाणी लिहिणार आहोत 8, कारण या 8चा स्क्वेअर 75ला सगळ्यात जवळचा आहे आणि 75 पेक्षा लहान आहे. ओके, त्यामुळे टेन्स प्लेस, उत्तरातली टेन्स प्लेस जी आहे ती 8 राहणार, हे नक्की. आता आपल्याला फाइंड अप करायचं आहे युनिट्स प्लेस. आता युनिट्स प्लेस फाइंड अप करण्यासाठी म्हणजे या स्क्वेअर रूट मधली युनिट्स प्लेस आपल्याला फाइंड अप करायची आहे. ती फाइंड अप करण्यासाठी आपण आता जाऊया राईट ग्रुपकडे. काय आहे राईट ग्रुप? 69. 69च्या युनिट्स प्लेस मध्ये काय आहे? 9. मग मला सांगा, या 9ला ऑब्झर्व करा आणि मला सांगा की आपण हे जे इम्पॉर्टंट फॅक्ट पाहिलेले आहेत त्या इम्पॉर्टंट फॅक्टचं आता खूप काम आहे. दिलेल्या स्क्वेअर फिगरच्या युनिट्स प्लेस मध्ये म्हणजे राईट ग्रुपच्या युनिट्स प्लेस मध्ये 9 होता. आता मला सांगा, कुठल्या नंबरच्या स्क्वेअरच्या युनिट्स प्लेस मध्ये 9 असतो? कुठल्या नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या युनिट्स प्लेस मध्ये 9 असतो? 3 squared is 9 आणि 7 squared is 49. बरोबर, 3 squared is 9 and 7 squared is 49. म्हणजे एक तर गोष्ट क्लिअर आहे की हा जो युनिट्स प्लेस आहे, या युनिट्स प्लेसच्या ठिकाणी एकतर 3 राहणार नाहीतर 7 राहणार. कारण 3 squared is 9 and 7 squared is 49. या 9 आणि 49च्या युनिट्स प्लेस मध्ये 9 आहेत, इथेही 9 आहेत. आणि हा कशाचा स्क्वेअर आहे? पहिला स्क्वेअर आहे 3चा आणि दुसरा स्क्वेअर आहे 7चा. याचा अर्थ असा की दिलेल्या नंबरच्या स्क्वेअर रूट मध्ये युनिट्स प्लेस मध्ये एक तर 3 राहणार, नाही तर मग 7 राहणार. युनिट्स प्लेस आणि युनिट्स प्लेस म्हणजे आपल्याकडे आता 2 पॉसिबिलिटीज आहे. करेक्ट आन्सरच्या 2 पॉसिबिलिटीज आहे. एक तर करेक्ट आन्सर आहे 83, नाही तर मग 87.
आपल्याकडे दोन पॉसिबिलिटीज आहे, त्यापैकी आपल्याला करेक्ट आन्सर शोधून काढायचा आहे. त्या दोन पॉसिबिलिटीज कुठल्या आहे? एक तर आन्सर असणार आहे 83, नाहीतर आन्सर असणार आहे 87. या दोन पैकी करेक्ट पॉसिबिलिटी कुठली आहे? या दोन पैकी करेक्ट पॉसिबिलिटी कशी शोधून काढायची? लक्षात घ्या. आता एक अतिशय महत्वाची स्टेप आहे, खूप महत्वाची स्टेप आहे. हा जो लेफ्ट ग्रुप आहे, काय आहे लेफ्ट ग्रुप? लेफ्ट ग्रुप काय आहे? 75. या दोन पैकी आपण लक्षात घ्या, आपण काय करतोय, या दोन पैकी करेक्ट आन्सर कुठला आहे हे शोधून काढतोय. लेफ्ट ग्रुप काय आहे? 75. आता एक काम करायचंय तुम्हाला. हा जो टेन्स प्लेस डिजिट आहे, संभाव्य उत्तरामधला जो टेन्स प्लेस डिजिट आहे, काय आहे तो टेन्स प्लेस डिजिट? 8 आहे. एक काम करा, या 8 ला मल्टिप्लाय करा. आपण एक प्रॉडक्ट घेतोय. कुठला प्रॉडक्ट आहे तो? हा जो टेन्स प्लेस डिजिट 8 आहे ना, त्याला मल्टिप्लाय करा त्याच्या एकाधिक सोबत. एकाधिक कसा काढायचा असतो? कुठल्याही डिजिटमध्ये एक मिळवला की तो झाला एकाधिक त्या डिजिटचा, त्या नंबरचा. 8 चा एकाधिक काय आहे? 8 + 1 म्हणजे किती? 8 × 9 म्हणजे किती? 72. म्हणजे प्रॉडक्ट काय आहे? 72. तर आता काय करायचं आहे, हा जो लेफ्ट ग्रुप आहे 75, हा जो लेफ्ट ग्रुप आहे, या लेफ्ट ग्रुप सोबत या प्रॉडक्टला तुम्ही कंपेअर करायचंय. काय करायचंय? कंपेअर करायचंय, कंपॅरिझन करायचे. हा जो प्रॉडक्ट आहे, कशाचा प्रॉडक्ट आहे? टेन्स प्लेस डिजिट, संभाव्य उत्तरामधला जो टेन्स प्लेस डिजिट आहे, पॉसिबल आन्सर मधला जो टेन्स प्लेस डिजिट आहे, त्याचा एकाधिक घेतला, त्या दोघांचा प्रॉडक्ट कॅल्क्युलेट केला. त्या प्रॉडक्टला म्हणजे या ठिकाणी 72 ला आपण कंपेअर केलं लेफ्ट ग्रुप सोबत. ठीक आहे, कंपेअर करूया. लेफ्ट ग्रुप 75 आणि प्रॉडक्ट आहे 72. कोण मोठा आहे यापैकी? लेफ्ट ग्रुप मोठा आहे. म्हणून या दोन नंबर पैकी जो मोठा नंबर आहे ते करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात? ऐकणी मॅजिक. याला म्हणतात विलोकनम सूत्र, याला म्हणतात ऍप्लिकेशन ऑफ विलोकनम सूत्र. ठीक आहे, मी रिपीट करतो. आपण काय केलं, 83 आणि 87 हे कसे आले हे तुम्हाला कळलं असेल. या दोन पॉसिबिलिटीज आपण कशा लिहिल्या हे तुम्हाला कळलं असेल. आता या दोन पॉसिबिलिटीज पैकी करेक्ट पॉसिबिलिटी कुठली आहे हे शोधायचं कसं? तर त्यासाठी आपण काय केलं, लेफ्ट ग्रुप कन्सिडर केला. तो तर अवेलेबल असतोच, रेडिली अवेलेबल असतो. लेफ्ट ग्रुप या नंबर मधला 75 आहे, तो मी इथे लिहून घेतला. त्यानंतर या दोन पॉसिबिलिटीज पैकी म्हणजे या दोन पॉसिबल आन्सर्स मधला टेन्स प्लेस डिजिट कुठला आहे? 8 आहे. त्या 8 ला त्याच्या एकाधिक सोबत मल्टिप्लाय केला, म्हणजे 8 × 8 + 1 यासोबत मल्टिप्लाय केला. मग तो प्रॉडक्ट इथे लिहिला आणि त्या प्रॉडक्टला कंपेअर केलं लेफ्ट ग्रुप सोबत. त्यानंतर जर लेफ्ट ग्रुप मोठा असेल तर आपण या दोन पैकी जो मोठा नंबर आहे तो सिलेक्ट करणार, आणि लेफ्ट ग्रुप जर का लहान असेल तर जो लहान नंबर आहे, संभाव्य उत्तरामधला जो लहान नंबर आहे तो सिलेक्ट करणार. आपण का 87 सिलेक्ट केला हे आलं लक्षात? या दोन पैकी 83 आणि 87 पैकी आपण 87 का सिलेक्ट केला हे लक्षात आलं असेल तुमच्या. तर आपण चेक करून पाहू बीजांक मेथडनी की हे आपलं उत्तर करेक्ट आहे की नाही. दिलेला नंबर कुठला होता? 7569. 7569 इज इक्वल टू किती? 87 स्क्वेअर्ड. याचा अर्थ एकच होतो, याचा स्क्वेअर रूट 87 लिहिणं काय किंवा 87 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 7569 लिहिणं काय, एकूण एकच. ओके, तर आता बीजांक मेथड आपण इथे अप्लाय करू आणि हे आन्सर करेक्ट आहे की नाही हे चेक करून पाहू. तर 9 कॅल्क्युलेशन मधून सोडून द्या. 7 + 5 12, 12 मधून 9 ड्रॉप करा. 3 + 6 9 म्हणजे 0 इज इक्वल टू. आता सगळ्यात पहिले बेसचा बीजांक काढा. 8 + 7 किती? 15. बरोबर. 8 + 7 म्हणजे किती? 15. 15 मधून 9 ड्रॉप करा. 6. 6 स्क्वेअर्ड म्हणजे किती? 36. 36 चा बीजांक काय? 9 म्हणजे 0.
आला करेक्ट उत्तर. दोन्ही साईडकडले बीजांक सारखे आहेत, याचा अर्थ असा की आपलं उत्तर हे करेक्ट आहे. ओके, दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. दुसरं एक्झाम्पल आहे 8836. 8836 याचा स्क्वेअर रूट आपल्याला शोधायचा आहे. बरोबर, याचा स्क्वेअर रूट आपल्याला शोधायचा आहे. सगळ्यात पहिले काय करायचंय तुम्ही की हा जो नंबर आहे हा प्रॉपरली पहिले खाली लिहून घ्यायचा आहे. बरोबर आहे. त्यानंतर राईट साइड कडनं सुरुवात करून यामध्ये दोन ग्रुप्स करायचे तयार. हा आहे राईट ग्रुप आणि हा आहे लेफ्ट ग्रुप. बरोबर, हा आहे राईट ग्रुप आणि हा आहे लेफ्ट ग्रुप. लक्षात घ्या एक इम्पॉर्टंट नोट, स्क्रीनवरती टेक्स्ट अपीअर होत असेल त्या तर नोट्स तुम्ही लिहून घ्याच, पण मी हे जे सांगतोय ते सुद्धा लक्षात ठेवा. ग्रुप्स तुम्ही अशा पद्धतीने तयार करायचे आहेत की प्रत्येक ग्रुपमध्ये 2 डिजिट्स असायला हवे आणि लेफ्ट ग्रुपमध्ये मात्र 1 डिजिट असला तरी चालेल. आणि आणखीन एक महत्त्वाची नोट, महत्त्वाची सूचना लक्षात घ्या की ही जी पद्धत आपण शिकतो आहे आणि करतो आहे, प्रॅक्टिस करतोय, ही पद्धत फक्त अशा नंबरसाठी उपयोगी आहेत की जे परफेक्ट स्क्वेअर तर आहेच, मात्र त्यामध्ये जास्तीत जास्त 4 डिजिट्स आहेत. 4च्या वर जर डिजिट्स असतील तर आपल्याला ही पद्धत तिथे वापरता येणार नाही. आणि व्यवहारामध्ये 4 डिजिट्सच्या वरती हे आपल्याला नंबर्स मिळत नाही. हे फार व्यवहार्य आहे, प्रॅक्टिकल आहे. व्यवहारामध्ये 4 डिजिट्सच्या वरचे जे नंबर्स आहेत त्यांचं स्क्वेअर रूट करण्याचं काम फार म्हणजे फारच कमी पडतं आपल्याला, इव्हन आपल्या एक्झाम्समध्ये सुद्धा. ठीक आहे, तर हा आहे राईट ग्रुप आणि हा आहे लेफ्ट ग्रुप. आता दिलेल्या या नंबरमध्ये 2 ग्रुप्स आहेत, याचा अर्थ असा की या नंबरच्या स्क्वेअर रूट मध्ये 2 डिजिट्स राहणार आहे. हा आहे टेन्स प्लेस डिजिट आणि हा आहे युनिट्स प्लेस डिजिट. बरोबर, सगळ्यात पहिले आपल्याला काढायचं आहे टेन्स प्लेस डिजिट. आता टेन्स प्लेस डिजिट लिहायचं आहे म्हणजे आपल्याला लेफ्ट ग्रुप कन्सिडर करावा लागेल. बरोबर, काय आहे लेफ्ट ग्रुप? लेफ्ट ग्रुप आहे 88. आता टेन्स प्लेस डिजिट कसा लिहायचा? टेन्स प्लेस डिजिट आणि युनिट्स प्लेस डिजिट, त्यापैकी टेन्स प्लेस डिजिट लिहितोय आपण. टेन्स प्लेस डिजिट कसा लिहायचा? लेफ्ट ग्रुप आहे 88. टेन्स प्लेस डिजिट कसा असावा? तो 88 पेक्षा मोठा नको. 88 इतका असला तरी चालेल, त्यापेक्षा लहान असला तरी चालेल, मात्र 88 पेक्षा मोठा नको आणि 88 ला सगळ्यात जवळचा असावा, अशी ती स्क्वेअर फिगर असावी, असा तो परफेक्ट स्क्वेअर असावा. तर लिहून घेऊ आपण असे कुठले नंबर्स आहेत. पहा, 8 स्क्वेअर्ड इज 64 आणि 9 स्क्वेअर्ड इज 81. बरोबर आहे. 64 हा 88 पेक्षा लहान आहे, मात्र तो जवळचा आहे का? नाही, कारण त्याच्यापेक्षा जवळचा हा 81 आहे ना, त्यामुळे ही पॉसिबिलिटी नाही आहे. 9 स्क्वेअर्ड इज 81. 81 हा सगळ्यात जवळचाही आहे आणि 88 पेक्षा लहान पण आहे. म्हणून आपण टेन्स प्लेस डिजिट काय लिहिणार आहोत आपण? 9. टेन्स प्लेस डिजिट आपल्याला काय लिहायचं आहे? 9, कारण हा जो 81 आहे हा 9चा स्क्वेअर आहे, म्हणून टेन्स प्लेस डिजिट आपण लिहिणार 9. आता युनिट्स प्लेस डिजिट कडे या. युनिट्स प्लेस डिजिट लिहायचं आहे आपल्याला. युनिट्स प्लेस डिजिट लिहिण्याकरता राईट ग्रुप कन्सिडर करा. आता या ग्रुपचं काम झालं आपलं. राईट ग्रुप कन्सिडर करा. काय आहे राईट ग्रुप? 36. आणि 36च्या युनिट्स प्लेस मध्ये काय आहे? कुठला डिजिट आहे? 6 आहे. आता मला सांगा, इम्पॉर्टंट फॅक्ट पहा आणि मला सांगा. ही इम्पॉर्टंट फॅक्ट तुम्ही पहिले ऑब्झर्व करा आणि पहा आणि सांगा मला की कुठल्या नंबरच्या स्क्वेअर्स मध्ये युनिट्स प्लेस मध्ये 6 असतो? 4 आणि 6. 4 स्क्वेअर्ड इज 16 आणि 6 स्क्वेअर्ड इज 36. म्हणजे 4 आणि 6 या 2 नंबर्सच्या स्क्वेअर्स मध्ये युनिट्स प्लेस मध्ये 6 आहे. म्हणजे एक गोष्ट तर पक्की, याच्या युनिट्स प्लेस मध्ये एक तर 4 असेल नाही तर 6 असेल. बरोबर आहे. एक तर 4 असेल नाहीतर मग 6 असेल. हा सुद्धा युनिट्स प्लेस डिजिट. ठीक आहे, एक तर 4 असेल नाहीतर मग 6 असेल. याचा अर्थ असा की आता 2 संभाव्य उत्तर 2 आहेत, म्हणजे पॉसिबल आन्सर्स 2 आहेत. एक तर 94 आहे, नाही तर 96 आहे. मग या 2 पैकी करेक्ट आन्सर कुठला आहे? त्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक वापरतो. ती ट्रिक म्हणजे अशी आहे
लेफ्ट ग्रुप काय आहे? लेफ्ट ग्रुप आहे 88. ओके, मग तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या. हा जो टेन्स प्लेस डिजिट आहे 9, आपल्याला एक प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. आपल्याला एक प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. कशाचा प्रॉडक्ट? हा जो टेन्स प्लेस डिजिट आहे संभाव्य उत्तरामधला, पॉसिबल आन्सर मधला हा जो टेन्स प्लेस डिजिट आहे 9, त्याला आपण मल्टिप्लाय करतो त्याच्या एकाधिक सोबत, त्याच्या वन मोर सोबत. आणि तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही डिजिटचा, कुठल्याही नंबरचा वन मोर कसा कॅल्क्युलेट करायचा? त्या डिजिटमध्ये किंवा त्या नंबरमध्ये 1 ऍड करायचा. तर हा जो 9 + 1 आहे हा आहे वन मोर 9चा. तर या टेन्स प्लेसला, या टेन्स प्लेस डिजिटला त्याच्या वन मोर सोबत मल्टिप्लाय करा. किती येतं उत्तर? 9 × 9 + 1 10 विच इज इक्वल टू 90. हा आहे प्रॉडक्ट. हा काय आहे? प्रॉडक्ट. मग आता या प्रॉडक्टला या लेफ्ट ग्रुप सोबत कंपेअर करा. लेफ्ट ग्रुप आणि प्रॉडक्ट, लेफ्ट ग्रुप आणि प्रॉडक्ट यासोबत कंपेअर करा. काय आहे लेफ्ट ग्रुप? लेफ्ट ग्रुप आहे 88 आणि प्रॉडक्ट काय आहे? 90 आहे. प्रॉडक्ट काय आहे? 90 आहे. आता लेफ्ट ग्रुप 88 आणि प्रॉडक्ट 90 म्हणजे लेफ्ट ग्रुप हा लहान आहे प्रॉडक्ट पेक्षा. 88 इज लेस दॅन 90. लेफ्ट ग्रुप हा प्रॉडक्ट पेक्षा लहान आहे. म्हणून या दोन नंबर्स पैकी जो लहान नंबर आहे तो चूज करा. या दोन पॉसिबल आन्सर्स पैकी जे स्मॉलर आहे, लहान आहे, ते चूज करा, ते सिलेक्ट करा आणि त्याला करेक्ट आन्सर म्हणून लिहा. तर आपण 94 ला चूज केलेलं आहे, 94 ला सिलेक्ट केलेलं आहे ॲज ए करेक्ट आन्सर. ते आपण लिहूया आता. काय आहे दिलेला नंबर? 8836. 8836 चा स्क्वेअर रूट किती आलेला आहे? 94. हे उत्तर करेक्ट आहे का आपण चेक करून पाहू. 94 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 8836. बीजांक मेथड अप्लाय करू आणि करून पाहू. 9 एक्सक्लूड करा. 4 स्क्वेअर्ड इज 16. 4 स्क्वेअर्ड इज 16. 16 मधून 9 ड्रॉप करा. किती? 7 इज इक्वल टू, म्हणजे या 94 स्क्वेअरचा बीजांक किती आहे? 7. आता लक्षात घ्या, हे सगळं तुम्हाला ओरली आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सेपरेटली त्या 94चा म्हणजे बेसचा बीजांक लिहिणं, त्याचा स्क्वेअर करणं, मग 1 डिजिट पेक्षा जास्त आला तर पुन्हा त्याला बीजांक कॅल्क्युलेट करणं. ना, आता नाही करायचं. हे आता डायरेक्ट आन्सर लिहायचं. ठीक आहे, ओके. आता 3 आणि 6 काढून टाका, कॅल्क्युलेशन मधून काढून टाका, कारण यांची बेरीज ही 9 होते. 8 + 8 16. 16 मधून 9 ड्रॉप करा. 7. म्हणजे लेफ्ट साइड आणि राईट साइड कडला बीजांक हा सारखा आहे. याचा अर्थ हे उत्तर मित्रांनो आपलं करेक्ट आहे. पहा किती सुंदर टेक्निक आहे. आणखीन 1-2 एक्झाम्पल्सची आपण प्रॅक्टिस करूया. लक्षात घ्या, हे उदाहरणं आणि मी या ज्या महत्वाच्या सूचना सांगतो त्या नोट्स तुम्ही लिहून घ्या. हे उदाहरणं सुद्धा लिहून घ्या. परफेक्ट स्क्वेअर जर का असेल अप टू 4 डिजिट्स तर त्याचा अगदी परफेक्ट आन्सर निघतं. अतिशय महत्वाची टेक्निक आहे आणि 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना किंवा कोणालाही ही खूप युजफुल अशी टेक्निक आहे, खूप उपयुक्त अशी टेक्निक आहे. स्कोर मोर मॅथमॅटिक्स आहे. या मॅथमॅटिक्सचा उपयोग केल्याने, या पद्धतीचा उपयोग केल्याने आपला स्कोर वाढतो असं पाहण्यात आलेलं आहे. कारण जे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करण्यासाठी जे न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्स करायला तुम्हाला 10-10 मिनिट लागायचे ते आता 2 आणि 3 मिनिटांमध्ये होतात आहेत. त्यामुळे या खूप इम्पॉर्टंट मेथड्स आहेत कुठल्याही पण विद्यार्थ्याला. त्यामुळे याच्या प्रॉपरली नोट्स काढा, प्रॉपरली हे लिहून ठेवा. ओके, व्हिडिओ पॉज करायचा, लिहायचं. या इम्पॉर्टंट फॅक्ट सुद्धा तुम्ही लिहा. इम्पॉर्टंट फॅक्ट. ठीक आहे. सो चला तिसरं उदाहरण घेऊया आपण. 3 डिजिट्स एखादा स्क्वेअर घेऊया आपण. 841. 841 हे आहे थर्ड एक्झाम्पल. याचा स्क्वेअर रूट आपल्याला लिहायचा आहे. विलोकनम सूत्राचा उपयोग करून याचा स्क्वेअर रूट आपल्याला लिहायचा आहे. तर सगळ्यात पहिले नेहमीप्रमाणे 841 जो दिलेला नंबर आहे तो जसाच्या तसा खाली लिहून घ्या. त्यानंतर राईट साइड कडनं सुरुवात करून त्यामध्ये ग्रुप्स करा. अशा पद्धतीने करा की प्रत्येक ग्रुपमध्ये 2 डिजिट्स असायला हवे आणि लेफ्ट ग्रुपमध्ये 1 डिजिट असला तरी चालेल असा तो नियम आहे. हे सगळं लिहून घ्या. तर राईट साइड कडनं सुरुवात करू आणि ग्रुप्स करू. हा पहिला ग्रुप आणि हा दुसरा ग्रुप. पहा, लेफ्ट ग्रुपमध्ये 1च डिजिट आहे, राईट ग्रुपमध्ये 2 डिजिट्स आहे. चालेल आपल्याला.
ओके, आता लक्षात घ्या दिलेल्या नंबरमध्ये दोन ग्रुप्स आहे, याचा अर्थ असा की हा जो स्क्वेअर रूट राहणार आहे त्या स्क्वेअर रूट मध्ये दोन डिजिट्स राहणार आहे, हा टेन्स प्लेस डिजिट आणि हा युनिट्स प्लेस डिजिट. कारण दिलेल्या नंबरमध्ये दोन ग्रुप्स आहेत त्यामुळे या नंबरच्या स्क्वेअर रूट मध्ये दोन डिजिट्स राहणार आहेत. आता आपल्याला शोधायचं आहे टेन्स प्लेस डिजिट. टेन्स प्लेस डिजिट आपल्याला शोधायचं आहे, टेन्स प्लेस डिजिट, आणि त्यानंतर शोधायचं आहे युनिट्स प्लेस डिजिट. कसा शोधणार टेन्स प्लेस डिजिट? टेन्स प्लेस डिजिट शोधण्यासाठी तुम्हाला लेफ्ट ग्रुप कन्सिडर करावा लागेल. काय आहे लेफ्ट ग्रुप? 8 आहे. लेफ्ट ग्रुप काय आहे? 8. मग या लेफ्ट ग्रुपला ऑब्झर्व करा आणि असा एक नंबर शोधा की ज्याचा स्क्वेअर हा 8 एवढा आहे, नाहीतर मग 8 पेक्षा लहान आहे, मात्र कंडिशन ही की तो 8 पेक्षा मोठा नको आणि 8 ला सगळ्यात जवळचा असावा, असा तो परफेक्ट स्क्वेअर असावा. असे कुठले नंबर्स आहेत? 2 स्क्वेअर्ड इज 4, 3 स्क्वेअर्ड इज 9. येस, 2 स्क्वेअर्ड इज 4 आणि 3 स्क्वेअर्ड इज 9. आपल्याला 3 स्क्वेअर्ड इज 9 हे कन्सिडर करता येणार नाही, कारण हा जो 9 आहे हा लेफ्ट ग्रुप 8 पेक्षा मोठा आहे. बरोबर, त्यामुळे आपण कन्सिडर करणार 2 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 4, कारण हा जो 4 आहे हा 8 पेक्षा लहान आहे आणि 8 ला सगळ्यात जवळचा असा तो परफेक्ट स्क्वेअर आहे. त्यामुळे पहिला डिजिट आपण कुठला लिहिणार? 2, कारण 2 चा स्क्वेअर 4 जो आहे तो या ज्या कंडिशन्स आहे त्या सॅटिस्फाय करतोय, त्या फुलफिल करतोय, म्हणून आपण 2 लिहिलेला आहे. पहिला डिजिट टेन्स प्लेस डिजिट 2 लिहिला. त्यानंतर आता वळूया आपण युनिट्स प्लेस डिजिट कडे. युनिट्स प्लेस डिजिट शोधून काढण्याकरता आपण कन्सिडर करणार, विचारात घेणार राईट ग्रुप. काय आहे राईट ग्रुप? 41. आता या 41च्या युनिट्स प्लेस मध्ये कुठला डिजिट आहे? 1. राईट ग्रुपच्या युनिट्स प्लेस मध्ये कुठला डिजिट आहे? 1. तर चला आता इम्पॉर्टंट फॅक्ट पाहणार आपण. कुठल्या नंबरच्या स्क्वेअर्स मध्ये युनिट्स प्लेस डिजिटच्या ठिकाणी 1 असतो? असे दोन नंबर्स आहे 1 आणि 9. कारण 1 स्क्वेअर्ड इज 1 म्हणजे युनिट्स प्लेस डिजिट 1 आणि 9 स्क्वेअर्ड इज 81 म्हणजे युनिट्स प्लेस डिजिट इज 1. ठीक आहे, असे दोन नंबर्स आपण फाइंड अप केले की ज्यांच्या स्क्वेअर्स मध्ये युनिट्स प्लेसेस मध्ये 1 आहे. असे कुठले दोन नंबर्स आहे? 1 आणि 9. म्हणजे याचा अर्थ असा की युनिट्स प्लेसच्या ठिकाणी एकतर 1 आहे नाहीतर मग 9 आहे. याचा अर्थ दोन पॉसिबल आन्सर्स आहेत. एक तर 21 हे करेक्ट आन्सर आहे, नाहीतर मग 29 हे करेक्ट आन्सर आहे. मग या दोन पैकी करेक्ट आन्सर कुठलं? याकरता आपण एक ट्रिक वापरतो. लेफ्ट ग्रुप काय आहे दिलेल्या नंबर मधला? लेफ्ट ग्रुप आहे 8. ठीक आहे, लेफ्ट ग्रुप आहे 8. आपण एक प्रॉडक्ट घेतो. कुठला प्रॉडक्ट आहे तो? आपण एक प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतो. कुठला प्रॉडक्ट आहे तो? की टेन्स प्लेस डिजिट जो आहे या दोन आन्सर जे संभाव्य आन्सर आहे, संभाव्य उत्तर आहे, त्या संभाव्य उत्तरातला जो टेन्स प्लेस डिजिट आहे या ठिकाणी 2, त्याचा आणि त्याचा एकाधिक यांचा गुणाकार करतो, प्रॉडक्ट घेतो. काय आहे? 2 into 2 plus 1 3 is equal to 6. प्रॉडक्ट काय आहे? 6 आहे. त्यानंतर आपण काय करतो? कंपेअर करतो. लेफ्ट ग्रुप आणि प्रॉडक्ट याला कंपेअर करतो. लेफ्ट ग्रुप काय आहे? 8 आहे. प्रॉडक्ट काय आहे? 6 आहे. 8 हा 6 पेक्षा मोठा आहे म्हणजे लेफ्ट ग्रुप हा प्रॉडक्ट पेक्षा मोठा आहे, या प्रॉडक्ट पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ असा लेफ्ट ग्रुप हा प्रॉडक्ट पेक्षा मोठा आहे. लेफ्ट ग्रुप इज ग्रेटर दॅन द प्रॉडक्ट. म्हणजे याचा अर्थ असा की या दोन संभाव्य उत्तरांपैकी, या दोन पॉसिबिलिटीज पैकी आपल्याला मोठी पॉसिबिलिटी सिलेक्ट करायची आहे. जो नंबर मोठा आहे 21 आणि 29, या दोन नंबर्स पैकी मोठा नंबर कुठला आहे? 29. त्यामुळे आपल्याला 29 सिलेक्ट करायचा आहे, कारण हा जो लेफ्ट ग्रुप आहे तो प्रॉडक्ट पेक्षा मोठा आहे, म्हणून आपण 29 सिलेक्ट केलेला आहे. बरोबर, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे आपलं? दिलेला जो नंबर आहे 841, 841 चा स्क्वेअर रूट काय आहे? 29. चेक करून पाहू शकतो आपण. 29 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 841 येतं का? लक्षात घ्या, स्क्वेअर रूट जे आन्सर्स आहेत
ते याच पद्धतीने चेक करायचे. इथे बीजांक या स्क्वेअर रूटमध्ये बीजांक अप्लाय करायचा नाही, या पद्धतीने करायचे, कारण याचा अर्थ एकच होतो. ओके, सो लेफ्ट हँड साइडचा बीजांक काढा, 9 कॅल्क्युलेशन मधून एक्सक्लूड करा, 2 स्क्वेअर्ड इज 4. त्यानंतर 8 आणि 1 एक्सक्लूड करा, राहिला 4. दोन्ही पण साइड सारख्या आहेत. याचा अर्थ असा की हे जे आन्सर आहे आपलं ते करेक्ट आहे. ओके, आता आणखीन स्पीडीली एक चौथा एक्झाम्पल पाहूया. पद्धत ही अशीच आहे, पद्धत हीच आहे. कुठलाही नंबर तुम्हाला दिला तरी पद्धत हीच आहे. मात्र एक महत्वाची सूचना लक्षात घ्या, एक महत्वाची सूचना लक्षात घ्या. जेव्हा करेक्ट आन्सरच्या 2 पॉसिबिलिटीज आपल्याकडे येतात त्यावेळेला आपल्याला ही जी स्टेप करतो ना, प्रॉडक्टला आणि लेफ्ट ग्रुप आणि प्रॉडक्टला जे कंपेअर करतो आपण, ते कंपॅरिझन करणं, त्यानंतर कंपॅरिझन केल्यानंतर बीजांक मेथडने ते आन्सर चेक करणं, या दोन्ही पण गोष्टी तुम्हाला करायच्या. म्हणजे याला आपण डबल कन्फर्मेशन म्हणू शकू. प्रॉडक्टला कंपेअर करायचं किंवा लेफ्ट ग्रुपला कंपेअर करायचं या प्रॉडक्ट सोबत, आणि ते कंपेअर केल्यानंतर करेक्ट आन्सर लिहिल्यानंतर बीजांकाने त्याला चेक करायचं. नुसतं तुम्ही बीजांक जरी काढला, म्हणजे 21 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 841 आणि 29 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 841 असं केलं तरीही चालेल. बरेचसे लोक असंही करतात, ज्याचा बीजांक बरोबर मॅच झाला ते आन्सर करेक्ट आन्सर म्हणून ते डिक्लेअर करतात. मात्र बरेच वेळा असं होतं की बीजांक अशा वेळेला बरेच वेळा बीजांक इथे काम करत नाही, चुकीचं आन्सर दाखवतो. त्यामुळे बीजांक सगळ्यात शेवटी वापरायचा आणि हे जे कंपॅरिझन आहे ही स्टेप पहिले करायची. आलं लक्षात? आणखीन एक एक्झाम्पल करून पाहूया आपण. 1936 याचा आपल्याला काय करायचं आहे? स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर सगळ्यात पहिले दिलेला नंबर लिहून घ्या, त्यानंतर राईट साईडकडनं सुरुवात करून त्यामध्ये 2 ग्रुप्स करा. हा आहे लेफ्ट ग्रुप आणि हा आहे राईट ग्रुप. ठीक आहे. आता दिलेल्या स्क्वेअर फिगरमध्ये 2 ग्रुप्स आहे, याचा अर्थ दिलेल्या नंबरमध्ये 2 डिजिट्स राहणार आहे, एक टेन्स प्लेस आणि दुसरा युनिट्स प्लेस. तर सगळ्यात पहिले आपण पाहूया टेन्स प्लेस. टेन्स प्लेस काय राहणार, त्यानंतर आपण पाहणार युनिट्स प्लेस. आता टेन्स प्लेस पाहण्यासाठी आपल्याला लेफ्ट ग्रुप कन्सिडर करावा लागेल. काय आहे लेफ्ट ग्रुप? 19. लेफ्ट ग्रुप काय आहे? 19. म्हणजे या 19 कडे पाहून ऑब्झर्वेशन करून विलोकनमनी टेन्स प्लेस डिजिट जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? असा एक नंबर तुम्ही फाइंड अप करा की ज्या नंबरचा स्क्वेअर हा 19 पेक्षा मोठा नसेल, मात्र 19 ला सगळ्यात जास्ती जवळचा असेल, आणि तो 19 इतका असला तरी चालेल, 19 पेक्षा लहान असला तरी चालेल. ओके, तर असा कुठला नंबर आहे? 4 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 16, 5 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 25. द 5 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 25, हा 25 तर 19 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे ही पॉसिबिलिटी नाहीच आहे. आता 4 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 16 आहे, 4 स्क्वेअर्ड इज 16, ही पॉसिबिलिटी करेक्ट आहे. कारण हा जो 16 आहे हा असा एक परफेक्ट स्क्वेअर आहे की जो 19 ला सगळ्यात जास्ती जवळ आहे. कारण त्यानंतरचा जो स्क्वेअर होता परफेक्ट स्क्वेअर 25, तो 19 पेक्षा मोठा होता, म्हणून आपल्याला 4 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 16 म्हणजे 16 कन्सिडर करावं लागेल. आता 16 कन्सिडर करणं म्हणजे टेन्स प्लेसच्या ठिकाणी काय लिहायचं आहे आपल्याला? 4 लिहावा लागेल, कारण हा जो 16 आहे हा 4चा स्क्वेअर आहे, म्हणून टेन्स प्लेसच्या ठिकाणी 4 लिहिला आपण. त्यानंतर येऊ आपण युनिट्स प्लेसकडे. युनिट्स प्लेस लिहिण्याकरता आपल्याला 36 म्हणजे राईट ग्रुप कन्सिडर करावा लागेल. राईट ग्रुप काय आहे? 36. 36चा युनिट्स प्लेस काय आहे? 6. आता तुम्हाला इम्पॉर्टंट फॅक्ट कन्सिडर करावी लागेल. 36चा युनिट्स प्लेस काय आहे? 6 आहे. या इम्पॉर्टंट फॅक्टला ऑब्झर्व करून सांगा की असे कुठले नंबर्स आहेत की ज्यांच्या स्क्वेअरमध्ये युनिट्स प्लेस डिजिट हा 6 आहे? 2 नंबर्स आहे, 4 स्क्वेअर्ड इज 16 आणि 6 स्क्वेअर्ड इज 36. 4 स्क्वेअर्ड इज 16 आणि 6 स्क्वेअर्ड इज 36. याचा अर्थ असा की युनिट्स प्लेसमध्ये 2 नंबर पैकी कुठलाही पण एक नंबर लिहायचा आहे. म्हणजे एक तर तुम्हाला 4 लिहावा लागेल, नाहीतर मग तुम्हाला 6 लिहावा लागेल. याचा अर्थ असा की आन्सरच्या करेक्ट 2 पॉसिबिलिटीज आहे. एक तर आन्सर आपलं 44 आहे, नाही तर मग 46 आहे. बरोबर आहे? आन्सर हे एकतर 44 आहे नाहीतर मग 46 आहे. मग या 2 पैकी करेक्ट आन्सर कुठलं? तर यासाठी आपण एक ट्रिक वापरतो. कुठली ट्रिक आहे ती? लेफ्ट ग्रुप कन्सिडर करतो. काय आहे लेफ्ट ग्रुप? 19. लेफ्ट ग्रुप आहे 19. बरोबर आहे?
लेफ्ट ग्रुप आहे 19. त्यानंतर आपण काय करतो, एक प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतो. लक्षात घ्या, हे इतकं डिटेल आपण करतोय, मात्र या सगळ्या गोष्टी मेंटली झाल्या पाहिजे. फक्त विलोकनम, फक्त ऑब्झर्वेशन, या सगळ्या गोष्टी मेंटली झाल्या पाहिजे. ओके, सो प्रॉडक्ट काय आहे, प्रॉडक्ट कसा कन्सिडर करतो, दोन संभाव्य उत्तरं जे आहेत 44 आणि 46, यामधला जो पहिले लिहिलेला टेन्स प्लेस डिजिट आहे 4, त्याचा आणि त्याच्या एकाधिकचा आपण प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतो. 4 into 4 plus 1 5 is equal to 20. बरोबर आहे ना. 4 into 5 is equal to 20. म्हणजे प्रॉडक्ट काय आहे 20. आता याला कम्पेअर करा, लेफ्ट ग्रुप आणि प्रॉडक्ट याचं कंपॅरिझन करा, याचं कंपॅरिझन करा. लेफ्ट ग्रुप काय आहे 19 आणि प्रॉडक्ट काय आहे 20. लेफ्ट ग्रुप काय आहे 19 आणि प्रॉडक्ट काय आहे 20. म्हणजे लेफ्ट ग्रुप हा प्रॉडक्ट पेक्षा लहान आहे, 19 हा 20 पेक्षा लहान आहे, म्हणजे लेफ्ट ग्रुप हा प्रॉडक्ट पेक्षा लहान आहे. म्हणजे आपल्याला कुठला नंबर सिलेक्ट करावा लागेल, मोठा की लहान. विच नंबर शुड बी सिलेक्टेड. सी, लेफ्ट ग्रुप इज लेस देन प्रॉडक्ट. विच आन्सर शुड बी सिलेक्टेड एज अ करेक्ट आन्सर? स्मॉलर वन, द नंबर विच इज स्मॉलर. राईट. सो 44 हे करेक्ट आन्सर आहे. तर करेक्ट आन्सर लिहूया आपण. काय आहे, काय आहे दिलेला नंबर 1936. 1936 इज इक्वल टू आपलं उत्तर काय आलेलं आहे 44. बीजांक मेथडनी चेक करणं मस्ट आहे, कारण कधी कधी असं होईल, पण ती रेअर केस असेल, कधी कधी असं होईल की तुम्हाला बीजांक मेथडनी डबल कन्फर्मेशन करणं आवश्यक राहील. ओके, सो 44 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 1936. बरोबर आहे. ओके, तर आता आपण चेक करूया. 4 plus 4 8. 8 स्क्वेअर्ड इज 64. 64 2 डिजिट्स आहे, पुन्हा त्याचा बीजांक काढा. 64 म्हणजे किती, 6 plus 4 किती 10. 10 मधून 9 ड्रॉप करा 1. म्हणजे 44 स्क्वेअर्डचा बीजांक किती आहे 1 आहे. इज इक्वल टू, आता याचा बीजांक काढा. 9 एक्सक्लूड करा, 3 आणि 6 एक्सक्लूड करा. आता राहिलंच काय 1. 1 ॲज इट इज लिहा. म्हणजे दोन्ही साइड कडले बीजांक हे सारखे आहेत. याचा अर्थ असा की हे जे उत्तर आहे ते करेक्ट आहे, करेक्ट आहे. ओके, तर मित्रांनो, ही अतिशय सोपी, अतिशय रंजक, अतिशय इंटरेस्टिंग अशी पद्धत वापरून आपण दिलेल्या परफेक्ट स्क्वेअरचा, की ज्यामध्ये जास्तीत जास्त 4 डिजिट्स आहेत, अशा परफेक्ट स्क्वेअरचा स्क्वेअर रूट फाइंड अप करू शकतो. आपण कॅल्क्युलेट करत नाही बरं का, यामध्ये आपण कॅल्क्युलेट करत नाही, आपण आयडेंटिफाय करतोय, आपण फाइंड अप करतोय, शोधतो आहे. आपण इथे कॅल्क्युलेशनची कुठलीच प्रोसेस करत नाहीये. त्यामुळे आपण आयडेंटिफाय करतो, ओळखतो, लिहितो. अतिशय सोपी अशी पद्धत आहे, पण यावरती मास्टरी करणं इम्पॉर्टंट आहे. यामध्ये मास्टरी करणं इम्पॉर्टंट आहे. काही काही गोष्टी तुम्हाला डेफिनेटली माहिती असायला हव्या. हे पाढेपाठ असायला हवे. त्यानंतर नंबरला पाहिल्याबरोबर ते जे रिलेशन्स आहे ते निर्माण झाले पाहिजे तुमच्या ब्रेनमध्ये. दोज रिलेशन्स शुड बी इस्टॅब्लिश्ड इन टू युअर ब्रेन इन्स्टंटली. हे प्रॅक्टिसनेच येणार आहे ऑफकोर्स. आणि हेच फलित आहे, फलश्रुती आहे वैदिक गणिताच्या अभ्यासाची. बरोबर आहे की फक्त पाहून उत्तर सांगणं, फक्त पाहून उत्तर सोडवणं. लक्षात घ्या, हे जे विलोकनम सूत्र आहे ना, हे जे विलोकनम सूत्र आहे, याला अनन्यसाधारण महत्व आहे वैदिक गणितामध्ये, भारतीय गणितामध्ये. कारण हे विलोकनम सूत्र आधारित आहे अशा मेथड्स वरती की ज्या मेथड्स अतिशय साध्या, सोप्या आणि सरळ आहे. ह्युमन माइंड नॅचरली जसा विचार करेल त्या विचारांवरती आधारित हे विलोकनम सूत्र काम करते. म्हणून याला वैदिक गणिताचं हृदय असं म्हणतात. इट्स अन हार्ट ऑफ वैदिक मॅथमॅटिक्स. आपल्याला आपली ॲबिलिटी अशी करायची आहे, आपली कॅपॅसिटी इतकी वाढवायची आहे की कुठलाही प्रॉब्लेम तुमच्याकडे येऊ द्या, की त्या प्रॉब्लेमचं उत्तर म्हणजे न्यूमरिकली तुम्हाला पाहून सांगता आलं पाहिजे. नाही तर मग त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे फक्त पाहून सेट करता आलं पाहिजे. बरोबर. तर हे होतं विलोकनम सूत्र. आता पुढल्या लेसनमध्ये आपण पाहूया की क्यूब रूट कसा काढायचा. पद्धत हीच आहे, त्याची सुद्धा पद्धत हीच आहे, मात्र याच्याही पेक्षा सोपी आहे.
ओके, सो थँक यू व्हेरी मच.